निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, त्या निवडणुकीची प्रक्रिया निकालाची काय होती महाराष्ट्रात? या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज ही मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी कंधारची पार पडलेली आहे। एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 20 जागा असे 21 उमेदवारांची विजयाची घोषणा आणि प्रमाणपत्र वाटप या ठिकाणी झालेलं आहे। अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि शांततेत ही मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी संपलेली आहे। धन्यवाद। तुम्हाला या निवडणूक प्रक्रियेला ज्या ज्या डिपार्टमेंटने मदत केली, त्याच्यामध्ये पोलीस असतील, तुमचे कर्मचारी असतील, त्यांच्या सहकार्याबद्दल या प्रोसेसमध्ये सर्व क्षेत्रीय अधिकारी, मास्टर ट्रेनर, असिस्टंट, सर्व ग्राम महसूल अधिकारी, आमचे ARO म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीपजी भोळे साहेब, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेखा चामनर मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या ऑब्झर्व्हर मॅडम अनिता भालेराव मॅडम, त्याचप्रमाणे सर्वच ज्या टीम आहेत, संगणक कक्षाची टीम असेल, मॅन्युअलची टीम असेल, सर्वच कक्षांनी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी काम पार पाडलेलं आहे। त्यामुळं ही प्रक्रिया अतिशय सुलभ रीतीने आम्हाला या ठिकाणी पार पाडता आली। काही प्रभागामध्ये रिकाउंटिंग करावं लागली का? असं काही 4-10-20 मताच्या प्रकारे काही उमेदवार विजयी झाले होते? आपल्याकडं प्रभाग क्रमांक 9A मध्ये 4 मतांच्या फरकानं एक उमेदवार विजयी झालेले आहे। त्यामुळे त्या ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र तो आक्षेप अर्ज आपण कायद्याप्रमाणे फेटाळलेला आहे। धन्यवाद। जे काही पहिल्यापासून सहकार्य होतं आणि आमचा जो काही ग्रुप होता त्या माध्यमातून सर्वच पत्रकारांना आम्ही वेळोवेळी या ठिकाणी माहिती देत होतो, त्यांचंही चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य होतं। त्यामुळं मीडिया कक्षांनाही खूप चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। त्यांनी कव्हरेज पूर्ण बातम्यांना चांगल्या पद्धतीने दिल्याबद्दल त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।